मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी हेल्दी ड्रायफ्रूट रोल बनवतोय आणि जो इतका मजेदार आणि टेस्टी लागतो खायला आणि ईझी पण खूप जास्ती आहे. सुरुवातीला पॅनमध्ये मी थोडंसं तूप टाकतोय. त्याच्यावरती आपल्याला ड्रायफ्रुट्सला रोस्ट करून घ्यायचे. तुम्हाला जेवढे पण ड्रायफ्रुट्स आवडतात ते तुम्ही घ्या, बारीक चॉप करा आणि ते ॲड करा आणि त्याला मस्त मिक्स करून असं रोस्ट करून घ्या. क्रंची झाले पाहिजे जेव्हा आपण एक बाईट जेव्हा आपण रोलचा घेऊ त्या हेल्दी रोलचा. ठीक आहे. आता त्याच पॅनमध्ये आपण ॲड करतो थोडंसं तूप आणि याच्यामध्ये डिंक ॲड केला. डिंक ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. डिंक ॲड करून तोही मिक्स करून घेतो. तोही साईडला ठेवायचा आहे. त्याच पॅनमध्ये पुन्हा एकदा थोडंसं तूप टाकायचं आहे. हे खजूर आहेत काळेवाले ज्यांच्या बिया मी काढलेत आणि त्यांना असे बारीक केले थोडंसं आणि ते आपण आता थोडे मिक्स करून घेतो. हा बेस असणार आहे आपण ज्याच्यावरती आपल्याला रोल होल्ड होणार आहे. आता हे सगळं झाल्यानंतर अशा प्रकारे करून गरम-गरम ते असं मस्त मिक्स केलं प्रॉपर होतं. आता याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं जे आपण पहिले सगळं करून ठेवलं होतं ते इथे ना मी काय करतो जे डिंक आहे त्याला मी क्रश नाही करत, ते डायरेक्ट ॲड करतो. मला ते असं क्रंचीनेस हवं होतं थोडासा. जशी बबली कशी असते ती चॉकलेट बबली तसं टाईपचं मला पाहिजे होतं म्हणून मी ठेवलं आहे. आता काय करतो बटर पेपरवरती थोडंसं तूप लावतो, त्याला असं पसरवून घेतोय आणि तो गरम-गरम जो आपण आता बनवलेला रोल आहे, जो ड्रायफ्रूटचा, तो पूर्ण याच्यामध्ये ॲड करतो आणि हलक्या-हलक्या हाताने त्याला शेप द्यायचा ट्राय करतोय. गरम असल्यामुळेच ते रोल पटकन शेप दिला जाईल, नाहीतर थंड झाल्यानंतर ते जाम होऊन जाणार आहे. आता मी गरम-गरम ट्राय केलं, रोल द्यायचं, शेप द्यायचा ट्राय केलं, बट माझ्याकडून जेवढं झालं तेवढं मी ट्राय केलं. मित्रांनो, पुन्हा एकदा त्याला थोडं होल्ड केलं, थंड होऊन दिलं, एकदम रूम टेम्परेचरवर येऊन दिलं. त्याच्यानंतर थोडी खसखस लावली वरतून, शेवटी डिझाइन असं केलं. त्याच्यानंतर आता रोलला पूर्ण असं सर्व्ह करून घेतोय आणि देन आपल्याला ते कट करायचं आहे. राहिला प्रश्न गोल व्हायचा या फिर गोल न व्हायचा या फिर तो कुठल्याही शेपचा असायचा मॅटर नाही करत. तुम्हाला खायचं आहे, तुम्हाला हेल्दी राहायचं आहे आणि मजा करायची आहे. तर माझं तेवढंच मोटिव्ह होतं मजा करणं आणि अशा प्रकारे मी हे तुमच्यासाठी हा ड्रायफ्रूटचा रोल बनवला जो हेल्दी असणार आहे. सो नक्की ट्राय करा, एन्जॉय करा ही रेसिपी आणि काही कमी जास्त वाटली तर कमेंटमध्ये मला येऊन सांगा.